आयुष्यात पहिला धडा शिकवणारी आई, संघर्षाची ताकद देणारे बाबा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारे शिक्षक, या तिघांमुळे आपलं आयुष्य योग्य दिशेने घडतं. गुरु म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक असतात. पण आयुष्यात इतकंच थांबत नाही. प्रत्येक प्रसंग आपल्याला आनंदाची किंमत शिकवतात, तर वाईट प्रसंग आपल्याला संयम, धैर्य, अनुभव आणि नव्याने उभं राहण्याची ताकद देतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव, प्रत्येक प्रसंग हा आपल्या आयुष्यातील एक गुरुच असतो. आज या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील मला घडवणाऱ्या गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर आज सकाळी लवकर उठून उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं. आणि तसं तर मी आंघोळीच्या आधीच बाहेरचं झाडून पुसून वगैरे काढलेलं असतं, म्हणजे आंघोळ करेपर्यंत सुकून जातं. त्यानंतर स्वामींचा अभिषेक केला. तर दूध आणि पाण्यानेच मी स्वामींचा अभिषेक केला, कारण की माझ्याकडे जे होतं त्यांनीच केला. तसं तर देव आपल्याला काही हे द्या किंवा ते द्या असं काही मागत नाही. देवाला आपण मनातून भक्ती करतो ना, हेच देवासाठी पुरेसं आहे. तर त्यानंतर मी स्वामींना वस्त्र वगैरे नवीन शिवलेलं होतं. तर आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की मी कपडा शोधण्यासाठी म्हणजे 4-5 शॉपमध्ये जाऊन आले, पण मला जसा पाहिजे होता ना तसा भेटला नाही. तसे होते वेगळे कलर किंवा हे होते, पण मला असं आज आहे ना स्वामींसाठी मला तशा कलरचाच किंवा मला म्हणजे पाहिजे तसा मला भेटला नाही. त्यामुळे मग असंच मी आहे त्या कपड्यामध्ये स्वामींसाठी ड्रेस शिवलेला होता, तर तो घातला. आणि त्यानंतर फुलं वगैरे ते मी काल सकाळी जाऊन घेऊन आले होते. तर सर्व देवांची पूजा वगैरे करून घेतली, स्वामींना ते स्थान दिलं. आणि आज ना असं वेगळंच काहीतरी अनुभव येत होता. म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी आपला मोठा सण आहे असं वाटत होतं. आणि गुरुपौर्णिमेसाठी ना म्हणजे असं सकाळचं वातावरण प्रसन्न असलं ना, दिवस पण अगदी छान जातो. आणि सकाळचं असं सकाळच्या वातावरणामध्ये एवढं म्हणजे असं पूजा वगैरे करून घेतली ना, ते खूप छान वाटते. त्यानंतर दरवाजावरती पण पुसून घेतलं होतं ना, श्री आणि स्वस्तिक काढलं. आणि ते ना रांगोळी काढली होती मी, फक्त देवपूजा करेपर्यंतच ही रांगोळी राहिलेली तोपर्यंत. आणि त्यानंतर साई उठला आणि साईने पूर्ण रांगोळीची वाट लावलेली, सगळी वाकडीन तिकडीन फुलांनी मोडून टाकली. तर आजची देवपूजा कशी झाली आहे ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आहे ना स्वामींनी त्यांची एवढी छान माझ्याकडून पूजा करून घेतली ना, हे म्हणजे एकदम असं भारी वाटत होतं, खूप आनंद होत होता, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर ह्या आमच्या रांगोळीची वाट लागली होती पूर्णपणे, सर्व रांगोळी मोडून टाकली. कारण की कसं होतं की एकतर उंबरठा आतमध्ये आहे, त्यामुळे ना बाहेरून असतं तर दरवाजा लावला असता, पण आतमध्ये उंबरठा आणि बाहेर दार आहे इथलं, त्याच्यामुळे हे असं होतं. आणि हे एवढी भांडणं करतात ना दोघं जण, असं कुत्र्या मांजरासारखं भांडतात ना. एका मिनिटात भांडण होतं यांचं, दुसऱ्या मिनिटाला हे दोघं एकत्र होतात ना खूप. आणि यांची भांडणं मला असं इतकं, आता तुम्ही म्हणसाल की ही भांडणं सोडवायची किंवा दोघाला समजावायचं तर ही व्हिडिओ काढत बसले, असं नाही. हे रोजचंच आहे. तर रोज असं समजावून आता पूर्ण असं मला असं कधी ना भांडणामध्ये यांच्या असं राग पण येतो, हे दोघं भांडतायत किंवा हे असं हे करतात. पण यांची दोघांची भांडणं चालू झाली ना, मला हसायला पण खूप कधी ना, मग यांची मी भांडणं सोडवायला जात नाही, कारण की असं हसत बसत असते. आणि आज तरी व्हिडिओ शूट करत बसले होते, कारण की एवढं कंटाळलंय ना जीव. खरंच हे दोघं जण इतके भांडतात ना कुत्र्या मांजरासारखे, खरंच खूप नको करून ठेवले. आणि साई म्हणताना ते म्हणतात ना, बारका मासा मोठ्या मासाला गिळायला चालवतं, तसं काम आहे. हा छोटा आहे पण इतका आगाऊ आहे ना हे. आणि हा मोठा आहे ना, लहानपणापासून इतका शांत आहे ना, खूप शांत. म्हणजे लहानपणी त्याने ना मला कसलाच त्रास दिला नाही. जिथे बसवल तिथे बसायचा, जिथे म्हणजे खेळायला असेल ना काही शांत खेळत बसायचा, तो त्रास देत नव्हता. आणि अजूनही तो त्रास देत नाही ना. हा आता तो स्वयंपाक करायला मला मदत करत आहे, तर हा त्याला बाहेर चल खेळायला म्हणून त्याला मागे लागलाय, तो इथेच झोपून राहिलाय. तर ही ना कामामध्ये ना छोटीशी मदत मला खूप मोठी ठरते, कारण की मला थोडी तो खूप मदत करू देतो. म्हणजे कोणतंही काम असलं ना तो मला मदत करायला येतो. तसं तर आता तो ना दिवसभर शाळेमध्येच असतो, कारण की सकाळी 8ला जे तो घर सोडतो ते संध्याकाळी 6:30 वाजता तो घरी येतो. त्यानंतर मग तोही दमून येतो, त्याच्यामुळे मला पण वाटतं की त्याला नको काम सांगायला. आणि मी सांगतही नाही, तरी पण तो येतो, मनाने करतो, कारण की दिवसभर पण हा तुझ्या मागे असतो की त्रास देतो. त्याच्यामुळे मग चल आपण दोघं थोडंसं, मग मी पण थोडंसं मदत करतो, म्हणतो की मला पण काहीतरी शिकायला भेटेल किंवा मला पण काही जमतं का बघूता, म्हणून तोही मला मदत करायला येतो. आणि मला हे खूप म्हणजे छान वाटतं की त्याला पण काहीतरी
काहीतरी शिकण्याची इच्छा, म्हणजे असं वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय. त्याच्यामुळे मग म्हणलं चला करतोय तर करू द्या. तर त्याने ना पूर्ण मला भाजीचं साहित्य चिरून दिलं होतं आणि मी पीठ वगैरे मळलं आणि पुऱ्या वगैरे बनवायला. भाजी वगैरे बनवताना काही व्हिडिओ घेतला नाही, कारण की मोबाईल हा साईला दिला होता, कारण की तो इथे काहीच करू देत नव्हता. तर चला, कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.